आपल्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांनी बारामतीतल्या कार्यक्रमात स्वतःच्या कामाचा हिशेबच मतदारांसमोर मांडला। मात्र हा हिशेब मांडताना शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावण्याचा मोह दादांना काही आवरला नाही। आपल्या कामाचं प्रमोशन करताना चुकीला माफी नाही असा इशाराही त्यांनी बारामतीतल्या गुन्हेगारांना दिला। विधानसभा निवडणुकीत घवघवी यश मिळवल्यानंतर अजित पवारांनी आपली भविष्यातील राजकारणाची दिशा कशी असेल याचे संकेतच आजच्या भाषणातून दिल्याचं मानलं जाते। पाहूयात अजितदादांच्या भाषणाचा अन्वयार्थ सांगणारा हा खास रिपोर्ट। आला उत्तर पण सारखा गाला हसतोय, हसलंच नाही। अजित पवारांच्या मनात असणारी स्वतःची प्रतिमा आणि कागदावर रेखाटली जाणारी प्रतिमा यात थोडा फरक आहे असं अजित पवारांना वाटलं। मात्र हे वाटणं केवळ त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यापुरतं मर्यादित नव्हतं। चित्रकारानं चेहऱ्यावरचं हास्य टिपावं आणि मतदारांनी मतदारसंघातलं काम टिपावं ही इच्छा दादांनी जाहीरपणे बोलून दाखवली। हे बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे काका शरद पवारांनाही टोला लगावला। मागेही मी सांगितलं की परत असा कोणी आमदार तुम्हाला मिळणार नाही मी जेवढं काम केलेलं तेवढं आपला दाव आहे। तुम्ही प्रत्येक आजपर्यंत बारामतीचं प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून 52 तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाची कारकीर्द त्या ठिकाणी बघा की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काय केलं। आणि मी थांबणार नाहीये। तुम्ही आता मला लाखांनी निवडून दिलंय, मी माझी 5 वर्ष एवढं काम करणार की आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काम त्या 5 वर्षात झालं नाही त्याच्यापेक्षा जास्त काम ह्या टर्मला मी करून दाखवणार आहे। बारामती विधानसभा मतदारसंघावर गेल्या 58 वर्षांपासून पवार कुटुंबियांचंच वर्चस्व राहिलंय। 1952 साली काँग्रेसचे गुलाबराव मुळीक आमदार राहिले। 1957 साली शेकापचे नानासाहेब जगताप आमदार राहिले। 1962 साली काँग्रेसच्या मालतीबाई शिरोळे आमदार झाल्या। 1967 ते 1990 पर्यंत शरद पवार आमदार राहिले। तर 1990 ते आता 2024 पर्यंत अजित पवार आमदार आहेत। शरद पवार 23 वर्ष बारामतीचे आमदार होते, तर अजित पवार गेल्या 35 वर्षांपासून बारामतीचे आमदार आहेत। सर्वाधिक काम केल्याचा दावा करणारे अजितदादा सर्वाधिक काळ बारामतीचे आमदार राहिले आहेत। इथून पुढेही रेकॉर्ड ब्रेक काम करण्याचा संकल्प सोडल्यानंतर दादांनी आपला मोर्चा बारामतीतल्या गुन्हेगारीकडे वळवला। वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करताना त्यांनी पालक वर्गालाही खडे बोल सुनावले। परवा बारामतीमध्ये मला एक क्लिप आली। हे सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही आता बसवले, इथं काही चावटपणा कोणी केला तर ते सगळं त्याच्यामध्ये चित्रित होतं। त्याच्यामध्ये एका 2 मोटरसायकलवरून 4 मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मारला। मी असला अजिबात खपून घेणार नाही। त्यांच्यावर केसेस, त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढे मोका पण लागली, मकोका। बारामतीच्या राजकारणात चुका पोटात घेणं या प्रक्रियेला अनेक राजकीय संदर्भ आहेत। अशात चुका करून त्या पोटात घ्यायला सांगणाऱ्यांचा किस्साही दादांनी त्यांच्या खास शैलीत सांगितलाय। मला तिकडे फोन येतात मुंबईत, जाऊ द्या दादा ते चुकलं, एकदा पोटात घ्या, पोट फुटायला लागणार काय, पोटात घ्या काही सांगतात। सांगणाऱ्याला पण लाज लज्जा शरम कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं, त्याला काय शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही। सगळ्यांना नियम सारखा ह्याची नोंद आमच्या पोलीस विभागाने घ्यावी। अगोदर बारामतीतल्या कामावरून आणि नंतर चुका पोटात घेण्यावरून अजितदादांनी शरद पवारांना डिवसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आणि त्याला उत्तर दिलं ते संजय राऊतांनी। मी त्या व्हिडिओला म्हटलं की इथं कशाला उन्हात घेतले, तिथं आतमध्ये चांगली सावली होती, तिथं घेतलं असतं तर आम्हालाही मग बोलताना बरं वाटतं, नाही तर आम्ही बोलायचं आणि तुम्ही उन्हात तापायचं, हे काय बरोबर नाही। ती ताप माझ्यावर निघाला तर केवढ्यात मला त्याच्यावर भीती वाटते।
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांवर थेट टीका केल्याचा फटका महायुतीला बसल्याचं खुद्द महायुतीच्या नेत्यांनीच मान्य केलं होतं. त्यानंतरच्या विधानसभेत महायुतीनं हा प्रकार टाळला होता. यातून अजित पवारांनी आता नवा मार्ग शोधल्याची चर्चा आहे. तो म्हणजे काकांवर थेट टीका न करता त्यांच्यापेक्षा स्वतःची रेष मोठी आहे हे सिद्ध करण्याचा. पण प्रत्यक्षात मतदारांना कुणाची रेष मोठी वाटते हे समजण्यासाठी मात्र पुढच्या निवडणुकांपर्यंत वाट पाहावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.